तर हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका आणि आजच्या ह्या छानशा आपल्या व्हिडिओमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण पफ स्लीव्स बनवणार आहोत तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा अशी स्लीव्स डिझाइन बनवता आली पाहिजे। आणि जर काठाचा ब्लाउज असेल त्याच्यावर जर डिझाइन या पद्धतीने बनवली तर खूप छान असं आपली ब्लाउजची डिझाइन पण दिसते आणि ब्लाउजचा लुक पण खूप छान येतो। तर चला मग आपण आजच्या ह्या छानशा व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी काय केलेला आहे, ब्लाउजचा जो काठ आहे तो घेतलेला आहे, ब्लाउज पीस कटिंग करून घेतलेला आहे, तो किती मापाचा आहे ते पण मी सांगते। त्या अगोदर आपण जी स्लीव्ज आहे ती पाहूया कशी साईज आहे, म्हणजे स्लीवची उंची किती घेतलेली आहे। तर पाहू शकता मैत्रिणींनो, ही जी स्लीवची उंची आहे मी 10.5 इंच घेतलेली आहे। मला 9.5 इंचाची बाही रेडी पाहिजे, म्हणजे तयार बाही उंची मला 9.5 पाहिजे। आणि त्यानंतर दंडगेर आहे 5.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन। आणि तुम्हाला जेवढी बाही उंची पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे। त्यानंतर ही जी कॅप हाईट आहे ती 3.5 इंचानी 3.5 इंचानी खाली घेतलेली आहे मैत्रिणींनो। तर अशा पद्धतीने ही स्लीव्ज आहे आणि ही स्लीव्ज सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, स्लीव्ज कटिंग कशा पद्धतीने करायची, तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आणि हा जो काठ आहे तो मला रेडी 3 इंचाचा पाहिजे, तर मी 4 इंचाचा घेतलेला आहे, म्हणजे वरच्या बाजूने 1/2 इंच शिलाई मार्जिन, खालच्या बाजूने 1/2 इंच असा 4 इंचाचा घेतलेला आहे। मला 3.5 इंच रेडी पाहिजे। तर हे 3 इंच रेडी काठ पाहिजे ना, मग मी काय केलं, जी आपली बाही आहे त्याच्यावर 3 इंचाचा पॉईंट टाकून घेतला। जेवढा आपला वरच्या बाजूने बाकी राहिलेला आहे कपडा त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करून आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे पफ स्लीव्सची त्याच्यामध्ये काय केलं, 1 इंच ॲड करून घेतलेलं आहे। तर हे लक्षात ठेवायचं, 1 इंच ॲड करायचं आहे। जेवढी आपली पफ स्लीव्स बनवायची आहे त्याच्यामध्ये जेवढा आपल्या बाहीचा कपडा वरची बाजूने शिल्लक राहील ना काठ सोडून, तेवढं काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्यानंतर ही स्लीव्ज आहे ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेली आहे अस्तरची आहे, आणि त्याच्या पुढे आणि मी काय केलं, जे ओपन बाजू आहे त्या बाजूने स्लीव्स ठेवून मार्क केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे अगोदर। हे पाहू शकता मैत्रिणींनो, आणि जिथं खडूचं मार्क केले त्याच्या पुढं आता हा जो सेंटर आहे मी दोन्ही भाग समोरासमोर ह्या पद्धतीने ठेवून घेतले, तुम्ही पाहू शकता। आणि काय करायचं आता मला, हे जे बंद बाजू आहे तिथून मी 2.25 इंचाने पॉईंट टाकून घेणार आहे। मैत्रिणी, तुमचा जर कमी कपडा असेल तर तुम्ही 2 इंच पण घेऊ शकतात, 1.5 इंच पण घेऊ शकतात। फक्त जे आपल्या प्लेट आहे ते आपल्याला किती इंचावर घ्यायचे आहे त्याच्यावर हे माप अवलंबून असतं। तर आपण काय करूया, मी काय करते, माझा कपडा भरपूर आहे त्या मानाने, त्याच्यामुळे मी काय केलं 2.25 इंचाची प्लेट आखून घेते। म्हणजे जो सेंटर आहे दोन्ही भागाचा जो मध्य आहे त्याच्यावरती अगोदर काय करते, एका बाजूनी प्लेटचं अंतर ठेवते। तुम्ही पाहू शकता एकदम इक्वल आपले पार्ट तयार झालेले। त्याच पद्धतीने खालच्याही बाजूने आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित प्लेटचा मार्क आखून घ्यायचेत, म्हणजे खडूच्या साईने डार्क करून घ्यायचेत, जेणेकरून ज्यावेळेस आपण प्लेट टाकू त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित ते प्लेटचा मार्क दिसेल। तर पाहू शकता एका बाजूने आपल्या प्लेटचा मार्क आपण करून घेतलेला आहे खडूच्या साहाय्याने। हा जो आहे तो मध्य, हे पाहू शकता। आता त्याच्या ह्याही बाजूला आपल्याला काय करायचं आहे, त्या बाजूला 2.25 इंचावर मार्क केलं ना, मग ह्याही बाजूला आपल्याला 2.25 इंचावरच मार्क करून घ्यायचं आहे। आपल्या त्या बाजूला 5 प्लेट झाल्यात, मग आपल्या ह्या बाजूला सुद्धा 5च प्लेट झाल्या पाहिजे, हे पाहू शकता। त्याच पद्धतीने आपण खालच्याही बाजूला आता मध्य केला ना, मध्यच्या ह्याही बाजूला आपण त्या बाजूला मार्क करून घेतलं, त्याच्या ह्याही बाजूला मार्क करून घ्यायचं, तसं 2.25 इंचावर, हे पाहू शकता। ह्या पद्धतीने 5 प्लेट आपल्या रेडी झाल्या, तुम्ही 4 सुद्धा घेऊ शकतात। आणि खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। हे पाहू शकता मी काय केलं, डार्क करून घेतल्यात, जेणेकरून ज्यावेळेस आपण प्लेट टाकणार आहेत ना त्यावेळेस त्या व्यवस्थित आपल्याला प्लेट टाकता यावेत। आणि ही ह्या वर्षातली एकदम ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाईन आहे, खूप छान, आणि कंपल्सरी ही डिझाईन घातल्यानंतर इतका छान लुक येतो ब्लाऊजला। तर पाहू शकता, तर मी काय केलं, जी पहिली प्लेट आहे सेंटरच्या ह्या बाजूची पहिली प्लेट आहे ती घेतलेली आहे, आणि त्याच पद्धतीने जिथं मार्क केलं ना ती प्लेट काय करायची, उचलायची आणि मध्यभागी नेऊन ठेवायची। पाहू शकता मी ज्या पद्धतीने प्लेट सेट करते, वरच्या बाजूने खालच्या बाजूने प्लेट कशा पद्धतीने धरलेली ते पण तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो।
एक एक प्लेट एकदम व्यवस्थित धरून वरच्या बाजूने आपल्याला सेट करीत चालायचे। प्लेटचे जे पॉइंट आहेत ना खालचे आपण मार्क केलेले ते व्यवस्थितच आले पाहिजे, अशा पद्धतीने आपण सेट करीत चालायचं मैत्रिणींनो। मी एकदम सावकाश का सांगतेय, पण तुमच्या पण लक्षात आलं पाहिजे की आपण स्लीव्स डिझाईन बनवताना कशा पद्धतीने ती बनवली गेली पाहिजे। तर पाहू शकता हे आपण काय करायचं, आपल्या ज्या 5 प्लेट आपण आखून घेतलेत ना पॉइंट 5 प्लेटचे, ते 5ही पॉइंट एकदम व्यवस्थित आखून एक बाजूने आपण काय करूया, अगोदर व्यवस्थित स्टिच करून घेऊया। जे प्लेट आपण एकावर एक ठेवून व्यवस्थित केले ना, हे पाहू शकता एकदम एकावर एक ठेवायची आपल्याला ती प्लेट, आणि वरच्या बाजूने कशा पद्धतीने सेट करायचं ते पाहू। आता ह्या एक बाजूने आपण प्लेट सेट केली, आता त्याच पद्धतीने ती प्लेट त्या बाजूची सुद्धा एकावर एकच आली पाहिजे, अशा पद्धतीने आपण त्या प्लेट सेट करायच्या। वरचा जो गॅप आहे तो सुद्धा आपल्याला सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस वरच्या बाजूची आपण प्लेट देणार आहोत त्यावेळेस आपल्याला प्लेटचा जो शेप आहे तो व्यवस्थित यायला पाहिजे। त्याच्यासाठी प्रत्येक प्लेट ही खालच्या बाजूची जे सेंटर आहे एकावर एकच ठेवली गेली पाहिजे, रुंद करायचं नाही आहे, जरा जवळजवळ म्हणजे एकावर एकच ती प्लेट ठेवायची आहे। हे पाहू शकता मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने तुम्ही पण करायचे मैत्रिणींनो। आणि ते सुद्धा आपण काय करूया, खालच्या बाजूने शिवून घेऊया। हे पाहू शकता एकदम सिल्क कपडा आहे, त्याच्यामुळे थोडंसं हळूवारपणे ह्या प्लेट टाकायच्या आहेत आपल्याला, आणि स्टिचिंग करून घ्यायचं एकदम व्यवस्थित। आपली प्लेट आहे ना जिथं आपण ठेवलेली आहे तिथंच आपली स्टिचिंग यायला पाहिजे, अशा पद्धतीने हळूवारपणे आपण ती प्लेट स्टिचिंग करून घ्यायच्यात। आता वरच्या बाजूने कशा सेट करायच्या ते सांगते मैत्रिणींनो। तर मी जो मध्य आहे तो मध्यापासून ही प्लेट काय केलेली आहे, अर्धा इंचावर ठेवून घेतलेली आहे। पाहू शकता मैत्रिणींनो, अर्धा इंचाच्या गॅपने, तुमच्या जर कमी प्लेट असेल, माझ्या 5 प्लेट आल्या, तुमच्या जर 4 असतील तर पाऊण इंचावर म्हणजे अर्ध्यावर 2 रेषा, अशा पद्धतीने आपण ह्या प्लेट सेट करत चालायचे। हे पाहू शकता मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने ती प्लेट सेट झाली पाहिजे। आता अशा पद्धतीने एकदम हळूवारपणे आपली प्लेट सेट झाली पाहिजे। हे पाहू शकता मी ज्या पद्धतीने करते ना मैत्रिणींनो, व्यवस्थित अर्ध्याच इंचाच्या मार्कवरती प्लेट आपली सेट झाली पाहिजे। गॅप झाला पाहिजे, म्हणजे अर्ध्या इंचाचा प्रत्येक प्लेटमध्ये गॅप पडला पाहिजे, अशा पद्धतीने प्लेट सेट करून घ्यायची। त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचा अर्ध्या इंचावरच मध्यापासून पाहू शकता, मध्य आणि त्याच्या पुढं अर्धा इंचाचा जो मार्क आहे त्याच्यावर ह्या पद्धतीने अर्ध्या इंचाच्या मार्कनीच आपल्याला प्लेट सेट करायची। तुम्हाला जर जास्त प्लेट सेट होत नसतील तर मी ज्या पद्धतीने अगोदर 2 प्लेट सेट केल्या त्याच्या पद्धतीने तुम्ही सुद्धा 1 2 प्लेट सुद्धा अशा पद्धतीने सेट करू शकता। हे पाहू शकता मैत्रिणींनो, एकदम मी हळूवारपणे का सांगते, तुम्हाला पण व्यवस्थित बाहीची जी डिझाईन आहे, जी प्लेट आहे ती व्यवस्थित सेट करता आली पाहिजे त्याच्यासाठी। हे पाहू शकता सिल्क कपडा आहे, पण तरी सुद्धा आपण एकदम हळूवारपणे ती प्लेट खालच्या बाजूने सुद्धा सेट करता आली पाहिजे आपल्याला। हे पाहू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ही प्लेट आपण सेट करायची। तर आपण काय करायचे, बाकीचे थोडेसे धागे दिसतात ते कटिंग करून घेऊया। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण काय करायचे, पट्टी आणि खडू घ्यायचा आहे। हे पाहू शकता मी घेतलेली आहे पट्टी, खडू घ्यायचा आहे आणि एकदम सरळ रेषेत पट्टी का घेतलेली आपण, तर आपली जी प्लेट आहे, आपण आता खालच्या बाजूने पाहू शकता प्लेट टाकल्यानंतर दोन्ही भाग कसे खाली आलेत, खालच्या बाजूने झोळा आलेला आहे म्हणजे, आणि ही जी पट्टी आहे तिने एकदम सरळ रेषेत आपल्याला जो खालचा पॉईंट आहे ना, आपण जिथं खालचे प्लेट स्टिचिंग करून घेतल्यात, शिवून घेतल्यात, तिथं ती पट्टी ठेवून एकदम सरळ रेषेत दोन्ही बाजूने काय करायचं आपल्याला आखून घ्यायचं आहे। एकदम सरळ रेषेत आता जी आपण पट्टीच्या साय खडूच्या मार्कनी लाईन देतोय ती लाईन एकदम सरळ आली पाहिजे। पाहू शकता मैत्रिणी एकदम सरळ दिसती का नाही, व्यवस्थित एकदम सरळ। तुम्हाला समजण्यासाठी मी काय करते, ते रेष डार्क करून घेते, ते एकदम सरळ रेषेत ही लाईन आपली आली पाहिजे। अशा पद्धतीने खडूच्या आणि पट्टीच्या सहाय्याने मार्क करून घ्यायचं, आणि जो खाली झुकलेला कपडा आहे ना तो काय करायचा आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे।
हे पाहू शकता ह्या पद्धतीने कटिंग करून घेतल्यानंतर आता आपण जे आपण काठ घेतलेला आहे, आपल्याला 3 इंचाचा काठ रेडी पाहिजे की नाही, तर जो बाकीचा काठ आहे तो घेतलेला आहे तो आता आपण स्टिचिंग करून घ्यायचा आहे। हा जो काठ आहे तो उलट्या बाजूने काय करायचं आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे। अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिनने मी मगाशी पण बोलली होती, मी काठामध्ये वरच्या बाजूने अर्धा इंच खालच्या बाजूने अर्धा इंच असं 1 इंच मार्क करून घेतलेलं आहे की नाही। मग हे काय केलं मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे। डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, हे पाहू शकता मैत्रिणींनो, आणि त्याच्यावरती दाब शिलाई सुद्धा देऊन घ्यायची आहे। ही आपली स्लीव्ज बऱ्यापैकी रेडी झालेली। आता काय करायचं आहे, जी आपण अस्तरची स्लीव्ज घेतलेली आहे त्या दोन्हींचा मध्य म्हणजे सेंटर आणि बॉटमचा मध्य व्यवस्थित धरायचा आहे आणि ह्या पद्धतीने करायचं आहे। वरचे पण जो दोन्ही मध्य आहे आपल्या स्लीवच्या डिझाईनचा सुद्धा मध्य ते एक समोर एक ठेवायचे आणि ह्या पद्धतीने खालच्या बाजूने स्टिचिंग करून घ्यायचं आणि स्टिचिंग झाल्यानंतर पुन्हा उलटं करून ह्या पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली स्लीव्ज चहू बाजूने स्टिचिंग करून घ्यायची, म्हणजे ज्या पद्धतीने आपण अस्तरची स्लीव्ज नंतर स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने ही स्लीव्ज स्टिचिंग करायची आहे। आणि पुन्हा एकदा चेक करायचे, बाजूचं कपडा कटिंग करण्या अगोदर पुन्हा एकदा चेक करायचे आणि जी बाकीची जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपली स्लीव्जची डिझाईन रेडी झालेली आहे। तुम्ही आपण जिथं प्लेट टाकल्या तिथं तुम्ही मणी लावू शकतात, बटन लावू शकतात किंवा पोटली बटन सुद्धा तयार करू शकतात। तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी बटन ठेवलेलं आहे, पण मी इथं काहीही लावणार नाही आहे। तर तुम्हाला मी दाखवते आपल्या ब्लाऊज कशा पद्धतीने रेडी झालेला आहे। मैत्रिणींनो, मी तुम्हाला ज्या पद्धतीने समजून सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।